श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मार्गशीर्ष हा महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे। माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची सेवा केल्याने सर्व संकटे विघ्न दूर होतात, तसेच दारिद्र्य नष्ट होऊन धनसंपत्ती प्राप्त होते। यासाठी आपण या महिन्यामध्ये माता लक्ष्मीची विधिवत पूजा उपवास करून आपण कहाणी वाचन आहे तेही करत असतो। आपण हे सर्व करतोच, पण त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून इच्छा प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी एक उपाय आहे तो आपल्याला या दिवशी करायचा आहे। हा उपाय केला म्हणजे असे नाही की आपल्याला घरात बसून पैसे मिळतील, मात्र आपण जे काम करू त्या कामात आपल्याला यश आहे ते नक्कीच मिळेल। आपल्या व्यवसायात वाढ आहे ती नक्कीच होईल। पैसा टिकून राहण्यासाठी मदत नक्कीच होईल। आपली कोणती इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे तो आपल्याला नक्कीच मिळेल। आपण असे उपाय केले तर वाईट शक्तीचा प्रादुर्भाव हा कमी होऊन दैवी शक्तीची साथ आहे ती जास्त प्रमाणात आहे ती आपल्याला मिळते। त्यामुळे आपल्याला अशक्य गोष्टीही शक्य होतात। त्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही एका गुरुवारी माता लक्ष्मीला आपल्याला एक फूल आहे ते अर्पण करायचं आहे। ते फूल आपल्याला कोणते अर्पण करायचं आहे, त्याचबरोबर ते कशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायचं आहे ते आता आपण पाहूया। अगदी साधा सोपा अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे। हा उपाय आहे तो आपण नक्कीच सर्वांनी करून पाहावा। ते फूल म्हणजे गोकर्णीचे फूल। आपल्याला जर कुठे जरी आपल्याला जर हे फूल मिळालं तर नक्कीच हे आपण आपल्या घरी आहे ते घेऊन यायचं आहे आणि आपल्याला हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे। आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता या नावानेही देखील ओळखले जाते। गोकर्णीचे फूल हे धनाची देवी लक्ष्मी माताशी संबंधित असल्याने आपल्या घरामध्ये लावल्याने गोकर्णीच्या फुलाचा वेल लावला की आपल्या घरातील आर्थिक समृद्धी आहे ती आपली वाढते। गोकर्णी ही अत्यंत शुभ व पूजनीय असल्याने हे जर फूल माता लक्ष्मीला अर्पण केले तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, भरभराट येते। भगवान विष्णूंची ही कृपा आपल्या घरावरती राहते। माता लक्ष्मी ही गोकर्णी सोबतच राहते, त्यामुळे माता लक्ष्मीला हे फूल आपण अर्पण नक्कीच करावे। आता आपण हा उपाय कसा करायचा आहे ते आता आपण पाहूया। हे फूल आपण मार्गशीर्ष गुरुवारीच्या पूजेच्या अगोदर आहे ते आपल्याला घरामध्ये आपल्याला घेऊन यायचं आहे। कोणत्याही आपण गुरुवारी हा उपाय आहे तो करू शकतो। तसेच आपण इतर वेळेस म्हणजे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्याला नाही करणं शक्य झालं, नाही फूल मिळालं, तर आपण हा उपाय नंतर कधी करू शकतो। हा नंतर आपण प्रत्येक कोणत्याही महिन्यातील शुक्रवारी, गुरुवारी आणि मंगळवारी ही आपण हे माता लक्ष्मीला अशा प्रकारचा हा उपाय आहे तो फूल अर्पण करूनही नक्कीच करू शकता। गुरुवारची आपण विधिवत पूजा मांडणी आहे ती करायची आहे। संपूर्ण कहाणी वाचन करायचं आहे, नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे, आरती ही सर्व काही आपल्याला करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे। किंवा तुम्ही जर संध्याकाळी जरी कहाणी वाचन आणि आरती करणार असाल आणि हा उपाय तुम्हाला जर दुपारी जर करायचा असेल तर हा उपाय तुम्ही दुपारीही करू शकता। जसं आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस आपण हा उपाय केला तरीही चालू शकतो। जास्तीत जास्त करून प्रदोष काळामध्ये ही सेवा केलेली अतिशय उत्तम आहे ती ठरते, त्यामुळे आपण त्यावेळेस करण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे। कारण माता लक्ष्मी घरात येण्याची ती वेळ असते, अतिशय शुभ अशी ती वेळ आहे, त्यामुळे त्यावेळेस आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करावा। आता हा उपाय आपण कशा प्रकारे करायचा आहे। जे गोकर्णीचं फूल आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे, ते आपल्याला अगदी सरळ आहे ते घ्यायचं आहे आणि कुंकू आहे ते आपल्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या ओल्या कुंकवामध्ये ते आपल्याला फूल आहे ते असं थोडंसं बुडवायचं आहे, म्हणजे थोडंसं लालसर आहे ते आपल्याला त्या कुंकवाच्या गंधामध्ये करून घ्यायचं आहे आणि नंतर ते फूल आपल्या उजव्या हातामध्ये सरळ असं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 11 अक्षदा म्हणजे काय की न तुटलेले 11 तांदूळ आहेत ते आपल्याला पिवळे करून हळदीने पिवळे करायचे आहेत आणि ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या फुलामध्येच म्हणजे आपल्या हातामध्ये आपल्याला अक्षदा नाही ठेवायच्या, त्या फुलामध्ये त्या जी फुलाची पाकळी असते ना त्यामध्ये आपल्याला त्या 11 अक्षदा आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि नंतर आपल्याला सेवा करायची आहे। आता सेवा आपल्याला त्यासाठी काय करायची आहे आणि कोणती करायची आहे ते आता पाहूया। आपल्याला कमलात्मक मंत्र आहे माता लक्ष्मीचा, तो म्हणजे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा जो मंत्र आहे तो आपल्याला एक माळ जप करायचा आहे। यानंतर विष्णू गायत्री मंत्र आहे तो ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो आपल्याला एक माळ करायचा आहे। यानंतर कुबेरांचा मंत्र आहे तो आपल्याला ओम कुबेराय नमः याची आपल्याला एक माळ आहे ती करायची आहे। यानंतर जे श्रीसूक्त आहे
ते आपल्याला एकदा म्हणायचं आहे आणि व्यंकटेश स्तोत्र आहे ते आपल्याला एकदा म्हणायचं आहे. श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र आहे ते आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे दिंडोरी प्रणीत पुस्तक आहे त्यामध्ये नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये आपल्याला हे नक्कीच मिळून जाईल. नसेल आपल्याकडे पुस्तक तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च नक्कीच करू शकता, तेथे तुम्हाला नक्कीच मिळेल. यानंतर आपल्याला म्हणजे श्रीसूक्त आपल्याला एकदा म्हणून शेवटी आपल्याला फलश्रुती म्हणायची असते. तरच आपल्याला ते श्रीसूक्त केलेल्याचं म्हटलेल्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळतं. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा आहे ती करायची आहे. आता हे करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ते फूल तसंच आपल्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपली काही जी इच्छा असू द्या, तुमची कोणतीही मनोकामना असू द्या, समस्या आपली कोणतीही असू द्या, ते आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना सांगायची आहे. तसंच फूल आपल्या हातामध्ये धरून आणि नंतर ते फूल आहे ते आपल्याला तसेच माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण आपल्याला करायचं आहे. असा अगदी साधा, सोपा, सरळ आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे. अतिशय हा प्रभावशाली उपाय आहे. नंतर आता ह्या फुलाचं पुढे करायचं काय? तर आता आपण नंतर काय करायचं, दुसऱ्या दिवशी हे फूल आहे ते आपल्याला उचलायचं आहे. त्या दिवशी आपल्याला ते उचलायचं नाही. तसंच ते माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण पूजा उचलणार आहोत, त्यावेळेस ते फूल आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं. एक लाल कापड घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला ते असं ते बांधायचं आहे. बांधल्यानंतर आपल्याला ते आपलं तुमचा एखादा व्यवसाय असेल, व्यवसायाच्या संदर्भात तुमची समस्या असेल, तो चांगला चालत नसेल किंवा काही अडचणी असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता किंवा तुमची दुसरी कोणतीही अडचण असू द्या, तिथे आपल्याला ते देवघरामध्ये जरी आपण ठेवलं तरी चालू शकतं किंवा तुमची तिजोरी असेल, तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही कपाटामध्ये तुमचे जे पैसे काय आहेत ते ठेवता, तर तिथेही जरी ते ठेवलं तरी चालू शकतं. अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे. नंतर आपल्याला पुढच्या गुरुवारी दुसरं फूल आहे ते घ्यायचं आहे आणि असाच हा आपल्याला उपाय आहे तो करायचा आहे. असा आपल्याला एकूण 5 गुरुवारी हा उपाय करायचा आहे. आता मार्गशीर्ष महिन्यातील आपले जर 5 गुरुवार नाही हा उपाय करून झाला, तर तुम्ही तसंच ते कंटिन्यू पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय आहे तो करू शकता. जोपर्यंत तुमचे 5 गुरुवार होत नाहीत तोपर्यंत. आणि जरी मार्गशीर्ष गुरुवार झाल्यानंतर जरी तुम्ही सुरुवात जरी केली, तरी आपल्याला एकूण 5 गुरुवारी हा उपाय आहे तो करून बघायचा आहे. हा उपाय आहे तो नक्कीच करून बघा. तुमचे 5 गुरुवार होण्याच्या अगोदरच तुम्हाला नक्कीच फरक आहे तो जाणवेल आणि नंतर तुम्हीच कमेंट करून सांगा की तुम्हाला फरक आहे तो नक्की जाणवला का नाही. हा इतका साधा सोपा आणि एवढा प्रभावशाली हा उपाय आहे. हा उपाय आहे तो नक्कीच करून पहा. आता ते आपण जे फूल आहे ते काय करायचं, आपण ते बदलणार. आता ज्यावेळेस दुसरं सेवा करणार त्यावेळेस आपण दुसरं फूल ठेवणार. मग जे आपण पहिलं जे फूल ठेवलेलं आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि ते आपल्याला पाण्यावर जिथं वाहतं पाणी असेल तिथे आपल्याला ते विसर्जन आहे ते करायचं आहे. जरी आपल्याला जरी नाही पाणी आपल्याला मिळालं किंवा आपल्याला नाही जाणं शक्य झालं, तर आपल्या एखाद्या कुंडीमधील माती आहे ती आपल्याला थोडीशी साईडला करायची आहे आणि त्या मातीमध्ये आपल्याला ते रोवून असं ठेवायचं आहे आणि पुन्हा माती आहे ती त्याच्यावरती अशी घालायची. म्हणजे ते आपल्याला पायदळी तुडवायचं नाही किंवा कुठे असं टाकून द्यायचं नाही, कारण आपण त्याच्यावरती सेवा केलेली आहे आणि ते अभिमंत्रित झालेलं ते फूल होतं. म्हणून आहे ते आपण अशा पद्धतीने आपल्याला ते फूल आहे ते त्याच्यानंतर आपल्याला अशा करायचं आहे. गोकर्णीचं जे फुलाचं झाड आहे त्याचा वेलही आपण आपल्या नक्कीच बाल्कनीमध्ये किंवा आपल्या दारामध्ये लावू शकता. तेही अतिशय प्रभावशाली आहे, कारण माता लक्ष्मी स्वतः वास आहे ती करत असते त्यामध्ये. म्हणून आपण ला जर शक्य झालं तर आपण नक्कीच ते झाड आहे ते आपल्या दारामध्ये आणावं आणि अशा पद्धतीने ती फुलं आहे ती तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण आहे ती करू शकता. जसं तो वेल आहे तो वाढत जातो तसतशी आपली भरभराट होते, प्रगती होते आणि धनसंपत्ती आहे ती आपल्याजवळ राहते. माता लक्ष्मी आहे ती आपल्या घरात कायमस्वरूपी वास आहे ती करते. म्हणून आपण हा उपाय आहे तो 5 गुरुवारी नक्कीच करून पहा. अतिशय प्रभावशाली आहे. ही सर्व माहिती तुम्हा सर्वांना कशी वाटली कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.